पण मराठा समाजाच्या आडवा हा एक कुट्टी बसली का नाही कायदेशीर कागदोपत्री. तसंच मला एक असं सांगायचं होतं की मी आंतरवलीत गेल्यावर मनोज जरांगे पाटलांना माझं म्हणणं होतं, कॅमेऱ्यासमोर काही गोष्टी बोलता येणार नाहीत. आपण काही जर गोष्टी आधीच डिस्क्लोज केल्या तर त्याच्या आडवं पडणारे व्यवस्था तयार होतात, माणसं तयार होतात. काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या पाहिजेत तर यशापर्यंत आपण पोहोचू शकतोय. मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये काल परवानगीसाठी अर्ज करायला काही बांधव आपले गेले. त्यांचा अर्ज त्यांनी तिथं केला विनंती अर्ज करण्यासाठी. आणि त्यानंतर बातम्यांमधून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक लक्षात आलं की ओबीसींच्या वतीनं सुद्धा मंगेश ससाने नावाच्या एका व्यक्तिमत्वानं आधीच अर्ज करून ठेवलेला आहे आणि तो अर्ज त्यांच्यापाशी पेंडिंग आहे. आणि तो काल सरकारच्या विरोधात बोलत होता की आमच्या पण ह्या मागण्या आहेत आणि आम्हाला पण परवानगी दिली पाहिजे. मी मराठ्यांच्या आधी अर्ज करून ठेवलेला आहे. बरं, मंगेश ससानेंनी कधी अर्ज केला आहे ह्याचा मी अभ्यास केला तर ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटलांनी म्हणले की आम्ही आझाद मैदानाला जाऊ शकतो, जाणार आहे असं म्हटल्या त्याच दिवशी जाऊन त्यांनी संध्याकाळी अर्ज केला. पण मराठा समाजाच्या आडवा हा एक कुट्टी बसली का नाही कायदेशीर कागदोपत्री. तसंच मला एक असं सांगायचं होतं की मी आंतरवलीत गेल्यावर मनोज जरांगे पाटलांना माझं म्हणणं होतं, कॅमेऱ्यासमोर काही गोष्टी बोलता येणार नाहीत. आपण काही जर गोष्टी आधीच डिस्क्लोज केल्या तर त्याच्या आडवं पडणारे व्यवस्था तयार होतात, माणसं तयार होतात. काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या पाहिजेत तर यशापर्यंत आपण पोहोचू शकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जर आपण वारसदार असू, मराठी युद्धनीतीतले जर आपण काही तत्व जर विसरणार असू तर हे चालणार नाही. अहो मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटायची होती त्यावेळेस असं जग जाहीर ओरडून सांगितलं असतं तर ते शक्य झालं असतं का? नुकसान झालं असतं का नाही मराठ्यांना? असं बोलले काय महाराज, औरंग्या मी आता उद्या यायला लागलोय किंवा मी ह्या दिवसात यायला लागलोय, सुरत लुटायची आहे मला, काय करणार आहेस बघू तू, कसं बघतोस, तुला दाखवतोच मराठ्याचं, मी पण मराठा असं म्हणले चाललं असतं का हो? मराठ्यांनी काही गोष्टी युद्धनीतीतल्या सुद्धा काही गोष्टी आपण शिकणं गरजेचं आहे. उगा गनिमी कावा म्हणायचं, जाहीर म्हणायचं आणि पुन्हा जाऊन दादागिरी करायचं अशी जर आपली दिसत असेल तर हे काही मराठा समाजाला शोभणारी गोष्ट नाही. म्हणून माझं मराठा समाजातल्या बांधवांना म्हणणं आहे की बाबा, आपण माझ्यावर बदनामी करण्यापेक्षा माझी भूमिका एकदा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होती. माझ्यावर टीका जरांगे पाटलांच्या प्रेमी लोकांनी म्हणजे काही लोकांनी केल्या, मला त्याचं वाईट नाही. माझ्या समाज बांधवांना काही गोष्टी कळतात हळूहळू असं मला वाटते आणि ते सगळं होते. दुसरी गोष्ट अशी झाली की योगेश केदार म्हणतोय 50% आत ओबीसीत मराठा समाजाला घाला, मराठा शब्द ओबीसीच्या यादीत ऍड करा. जरांगे पाटलाच त्याला मान्यता नाही. पण मग काय करतो योगेश केदार, तुम्ही काय करा, आता सेपरेट आंदोलन जाहीर करा आणि तुमचे तुम्ही मिळवून दाखवा. पाटलाच्या बघा तुम्ही पाटलाच्या मागं तुम्ही लागू नका आणि पाटलांना तुम्ही हे करू नका. पाटलाची भूमिका कुणबी मधलीच आहे ते तुम्ही JR मध्ये सुधारणा सांगा. JR मध्ये काही केलं तरी मराठ्यांना मिळणार नाही, माझी भूमिका आहे, सांगितले मी त्या दिवशी. पण माझे मराठा समाज बांधवांना एक विनंती आहे, जे म्हणजे अंधभक्त झालेले आहेत, की बाबा समजा समाजातला एखादा बी माणूस दुसरं जर जाऊन काय कुटाणा करायला तर ते फूट पडले म्हणतात का नाही. आज संभाजीनगरला काही 5-50 लोक, 10-20 लोक, 100 लोक बसलेत. मराठा समाजाच्या जीवाला वाईट वाटायला का नाही? अरे हे इथं वेगळे चालू झालंय, जरांगे पाटलांचं वेगळं ते वेगळं, फूट पडले असं म्हणून म्हणतोय का नाही आपण? मग योगेश केदार सोबत उगा 10-5 माणसं बी बाजूला जाऊन पडणं हे मराठा समाजाचं नुकसान आहे का फायदा आहे? अरे आता जे चाललंय त्याच्यातच घेऊन जावा म्हणतोय मी. मला फूट बीट पाडण्यात किंवा मी अतिशहाणा म्हणण्यात काय मला इंटरेस्ट नाही. मनोज जरांगे पाटलांनीच नेतृत्व करावं, मनोज जरांगे पाटलांनीच पुढं व्हावं, पण त्यांनी जी कायदेशीर भूमिका आहे घेऊन ते चालावं. त्यांना ज्या वेळेस ह्या संदर्भानं कोणी प्रश्न करल, कायदेतज्ञ प्रश्न करल किंवा विरोध करल त्यावेळेस योगेश केदार आहे ना सांगायला, उत्तर द्यायला आहे. माझ्यापेक्षाही विद्वान माणसं आहेत मराठा समाजात, ह्या गोष्टी पटलेल्या माहिती असलेल्या. असं काय मीच असं नाही. वकील लोक, ज्येष्ठ विधितज्ञ, मराठा समाजातले ज्येष्ठ अभ्यासक, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण घेतला पाहिजे. आपल्या आधी पण कोणीतरी आंदोलनं केलेत ह्यांचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे. असं सगळ्यांनी मिळून कलेक्टिव्हली हा लढा जर केला तर मराठ्यांचं यश मिळणार आहे. का विनाकारण उगा तो नाही तो शान का, चल तू बाजूला हो आणि तुला काय करायचं कर, असं म्हणण्यानं मराठ्यांचा फायदा नाही. तू काय मिळवून दिलायस असं म्हणायचं. आपण पाटलाने एवढे 3 लाख दिले, अरे दिले आम्हालाही मान्य आहे, पण कुणबी दाखला आणि कुणबी नोंदीचा कायदा हा फार जुना आहे.
1967 पासून कुणबी नोंदीचा त्यात दाखला घातलेला आहे. पाटलांच्या आंदोलनामध्ये आपण मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या असं काय कायदा करून घेतलेला नाही. ऑलरेडी कुणबी शब्द आहे आणि ते कुणबी नोंदी शोधलोय आपण, आणि ती शोधणे जाणीव जागृती जरांगे पाटलांच्यामुळे झाली. मराठवाड्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तर ऑलरेडीच घेत होते लोक कुणबी नोंदी. जाणीव जागृती झाली आणि लोक कागद शोधायला गेले आणि 2-3 लाख लोकांना मिळालं, हे आपण यशच मानतोय ना. पण ह्याचा अर्थ कोट्यावधीनं मागं राहिलेला जो मराठा आहे त्या मराठ्यांवर आपण अन्याय करायचा का, त्यांचा विचार आपण करायचा नाही का, ते कुठेतरी मराठा समाजाने चिंतन करावं, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. हे आहेत योगेश केदार. योगेश केदार यांनी आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना 2 मिनटं आपण बोललो पाहिजे, रणनीती आखली पाहिजे या संदर्भाने हे स्पष्टीकरण दिलं आहे, जे तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी मनोज दादांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. आता ससाने हे मुंबईला जाऊन अर्ज देऊन आल्यात, त्यामुळे आपली जी रणनीती आहे ती उघडी पडली आहे. आपण जाहीररित्या असं कबूल केलं नाही पाहिजे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला आहे, तर सुरत लुटण्याआधी औरंगजेबाला सांगून छत्रपती शिवाजी महाराज गेले नव्हते. यशासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणं हीच खरी युद्धनीती असते. आपलं देखील हे युद्धच आहे आणि या युद्धामध्ये देखील आपण अशी युद्धनीती वापरली पाहिजे, असं आता स्पष्टीकरण योगेश केदार देत आहे. आता मराठा आरक्षणाचा हा लढाई मंडळी, रणनीती, कायदेशीर अचूकता, सामाजिक ऐक्याचं किती महत्त्व आहे याचं उदाहरण योगेश केदार या ठिकाणी देतात. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटण्याच्या अगोदर औरंगजेबाला सांगून ते गेलेले नव्हते, त्यामुळे यशासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणं हीच खरी युद्धनीती असल्याचं ते या ठिकाणी सांगतात. आंदोलनातल्या धोरणात्मक, राजनीतिक आणि कायदेशीर आव्हानं तसेच आंदोलनातील गुप्ततेचं महत्त्व यावरती योगेश केदार यांनी हे विचार मांडलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचं समर्थन करताना आंदोलनात अधिक कायदेशीर स्पष्टता आणि एकजुटीची गरज असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. आंदोलनाचं यश हे बऱ्याचदा गुप्ततेवर अवलंबून असतं. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागण्यापूर्वी ती माहिती जाहीर झाल्यामुळे विरोधकांनी आधी अर्ज केला, ज्यामुळे कायदेशीर अडथळे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा दाखला देत शत्रूला किंवा व्यवस्थेला आपल्या हालचालींची आधीच कल्पना येऊ न देणं हे यशासाठी आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा गनिमी कावा वापरून उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला पाहिजे, असं यावेळेस योगेश केदार यांनी सांगितलं. कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेमुळे मराठवाड्यात मोठी जागृती झाली. केवळ कुणबी नोंदींवर अवलंबून राहणं सर्व मराठा समाजासाठी पुरेसं ठरणार नाही, असं ते म्हणतात. 1967 पासून कुणबी नोंदींचा कायदा हा अस्तित्वात आहे, पण कोट्यावधी मराठा बांधव अजूनही आरक्षणापासून वंचित असल्याचं ते म्हणतात. केवळ GR मध्ये सुधारणा करून प्रश्न सुटत नसतो, तर मराठा शब्दाचा समावेश OBC सूचीमध्ये करण्यासाठी कायदेशीर लढा देणं अतिशय गरजेचं असल्याचं ते यावेळेस सांगतात. आंदोलनात फूट पडणं हे समाजाच्या हिताचं नाही, असं देखील ते यावेळेस म्हणालेले आहेत. मनोज जरांगे यांनीच नेतृत्व करावे, परंतु त्यांनी समाजातील कायदेतज्ञ, अनुभवी वकील आणि ज्येष्ठ अभ्यासकांचा सल्ला देखील घेतला पाहिजे, असं ते म्हणतात. वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, असं योगेश केदार यांचं म्हणणं आहे. तर 1967 पासून कुणबी नोंदींचा दाखला देण्याची तरतूद ही अस्तित्वात आहे. आंदोलनामुळे जागृती होऊन सुमारे 2 ते 3 लाख लोकांना कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. आंदोलनाच्या पुढील हालचाली आणि परवानगी प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळली गेली पाहिजे, असं त्यांचं मत आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि अभ्यासकांचा सल्ला घेऊन कायदेशीर भूमिका मांडावी, असं देखील ते म्हणतात. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा.